दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, उपअभियंता वाय पाटील, लेखाधिकारी वसीम अख्तर व भांडारलिपिक सुभाष निकम यांनी संगनमताने मिळून वरिष्ठ अधिकारी तसंच उद्योग यांची मिळून सुमारे 50 कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अतुल लांडगे यांनी केला। सदर भ्रष्टाचाराप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी मागील 8 दिवसांपासून उपोषण देखील सुरू आहे। पुढील 2 दिवसात संबंधितांवर दोषारोप पत्र तयार झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अतुल लांडगे यांनी दिला। सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग या कार्यालयात हायब्रिड एनर्जी मॉडेल या प्रोजेक्ट अंतर्गत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, संपूर्ण प्रकल्प हा 800 कोटीचा आहे आणि या कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची व्याप्ती ही 100 कोटीपेक्षाही अधिक जात आहे। त्यासाठी मी इथे उपोषणाला बसलो आहे। 2 वर्ष झाले चौकशी अहवाल आलेला आहे, पण अद्यापपर्यंत सदर दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही आणि सदर दोषी अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून माझं मागील 8 दिवसापासून इथे उपोषण सुरू आहे। मुख्य अभियंता यांनी मला 10 दिवसाची मुदत दिली होती की 10 दिवसात आम्ही दोषारोपपत्र तयार करतो आणि ते महाराष्ट्र शासनाला सादर करतो। आज 8 दिवस होऊन गेले आहेत, पण अद्यापपर्यंत दोषारोपपत्र तयार झालेले नाही। पुढील 2 दिवसात वाट बघू, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।